नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची वाढवू पण शकता, कमी पण करू शकता. 2.25 इंच गळारुंदी घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि इथे द्यायचा गोल गळ्याचा आकार. आता जे आकार आपण दिले ना तेच घ्यायचे कट करून. गळ्याचाही आणि मोंढ्याचाही दोन्ही आकार आपल्याला कट करून घ्यायचे. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. नंतरून आपल्याला पीस ओपन करायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे, म्हणजे कुठेही कमी नाही होणार असं व्यवस्थित ठेवून आणि गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला जर परफेक्ट शिलाई मारता येत असेल तर परफेक्ट अशी मारून घ्या, किंवा तुम्ही पिना लावून घ्या आणि 1.5 इंचावरती रेष मारून घ्या आणि नंतर त्या रेषेवरती शिलाई मारून घ्या, म्हणजे तुमची शिलाई अगदी परफेक्ट येईल. बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारली. नंतरून जो मधला जो भाग दिसतोय ना आपल्याला एक्स्ट्राचा, तो असा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करायचा, म्हणजे ना आपल्याला ब्लाऊजची फिनिशिंग पण चांगली येते आणि छान पण दिसतं गळा. बघा, आता छोटे छोटे असे पूर्ण गळ्यावरती आपल्याला कट मारायचे आणि अस्तरमध्ये पलटी करून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे अस्तर अगदी व्यवस्थित मध्ये पलटी करायचं आणि बरोबर कडेला शिलाई मारत चालायची, म्हणजे काय होईल, जो आकार आपण दिलाय ना तो परफेक्ट तयार होईल. बघा, आता इथे अगदी सावकाश अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे, म्हणजे गोल जो आकार आपला आहे ना तो कुठेही चुकणार नाही. व्यवस्थित नाही पकडलं तर गळ्याचा आकार बिघडू शकतो, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थितच शिलाई मारायची. बघा, आपला गोल गळा अगदी छान असा तयार झाला आहे. कपड्याला पलटी मारून आता सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. रोज व्हिडिओ बघत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा डिझाईन कशी झाली ते. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित सगळीकडनं अस्तर जॉईंट करून झालं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप पूर्ण डिझाईन मी तुम्हाला सांगत असते मैत्रिणींनो, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. बघा, याप्रमाणे आपल्याला सगळीकडनं हे अस्तर पीसचा कपडा जो दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे आणि लगेच आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्यासाठी इथे पॉईंट आपण टाकला, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असं पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता घ्यायची पट्टी, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. याप्रमाणे फोल्ड केलं का ती आपल्याला इथे कमरेला अशी लावून घ्यायची. त्या पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आपला पाठीचा भाग जो आहे तो अगदी छान असा तयार झालाय. आता गळ्याच्या बाजूने काय करायचं, 1 इंच मोजायचं, 1 किंवा 1.5 इंच इतकं आपल्याला असं मोजून घ्यायचं. तर इथे आपण 1 इंच मोजलं आणि ही रेषा आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी मारून घ्यायची 1 इंच मोजून. त्याच्यानंतर आपण घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. तुम्हाला जो कॉन्ट्रास्ट वापरायचा आहे तुम्ही तो कपडा घ्यायचा. साधारण 3x3 असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे, त्याचा असं त्रिकोण बनवायचा ह्याप्रमाणे आणि पुन्हा असं त्रिकोण बनवला की त्याचा एक पदर असं दुमडून मागे उलटा करायचा आणि दोन्ही टोकं दुमडून इथे शिलाई मारायची. बघा, ह्याप्रमाणे हाताकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल कसं आपण बनवलंय. शिलाईच्या बाहेरचा जो कपडा दिसतोय ना तो कट करायचा, म्हणजे परफेक्ट डिझाईन आपली तयार होते. अशी डिझाईन आपल्याला आता बनवून घ्यायची आहे. बघा, ही डिझाईन आपण बनवून घेतली.
ही लावायची. आपल्याला जी रेषा आपण मारली ना तिथे आपल्याला ही 2-2च्या अशी संख्येने आपल्याला ही डिझाईन लावून पूर्ण गळ्यावरती पूर्ण करायची. बघा 2 लावल्या की थोडंसं अंतर सोडायचं, पुन्हा 2 लावायच्या, पुन्हा थोडंसं अंतर सोडायचं आणि पुन्हा 2 लावून ही डिझाईन आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी कंप्लीट करून घ्यायची. बघा ही डिझाईन आपली लावून झाली की छान अशी लेस आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची. आता इथे काय केलं आपण, थोडीशी ब्रॉड लेस घेतली. ब्रॉड लेस लावताना खूप साऱ्या मैत्रिणींना ब्रॉड जर लेस लावली तर ती परफेक्ट आकारात जमत नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो, जेव्हा आपण शिलाई मारतो ना तेव्हा ती लेस थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे अगदी गळ्याला परफेक्ट असा आकार आपल्याला देता येतो. आता इथे आपण गोल आकारात लावणार आहे, तर अशी थोडीशी रुंद लेस असली की कोणाकोणाला ती जमत नाही. त्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे. लक्षात ठेवा, लेस लावताना गळ्याला तर थोडीशी सैल ठेवायची आणि शिलाई मारत चालायची, म्हणजे ती लेस आपोआप परफेक्ट तयार होते, गोल गळ्यासाठी परफेक्ट बसते. तर बघा आता इथे आपण एक साईडने पहिले शिलाई मारून घेतो आहे गळ्याला, लेसला शिलाई मारून घेतो आहे. लेसला आपल्याला दोघं बाजूने शिलाई मारायची आहे, म्हणून आपण एका बाजूने आधी शिलाई मारून घेतली आणि नंतरून लगेच आपल्याला लेसच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून पूर्ण लेस आपल्याला ही लावून घ्यायची, म्हणजे ती लेस अगदी परफेक्ट अशी बसेल. आता मैत्रिणींनो, तुम्ही ह्या डिझाईनवरती मणी लावले तरी चालेल, पण इथे मी काही मणी लावणार नाही आहे. तुम्ही मणी लावून तिला अगदी सुंदर आणखी बनवू शकता. इथे खाली सुद्धा आपल्याला एक कमरेला लेस लावून घेऊया, म्हणजे आपले ब्लाऊजचा लुक आणखी वाढेल. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायची. ही ब्लाऊज डिझाईन अगदी कोणत्याही साडीवर कमी कपड्यात होणारी ब्लाऊज डिझाईन आहे. सुंदरच दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला छान असे लटकन बनवायचे, त्याच्यासाठी आपण घ्यायची नॉड. साधारण 1 मीटर अशी नॉड आपल्याला इथे लागते. तर ती नॉड घेऊन आपल्याला चौकोनी तुकडे घ्यायचे कपड्याचे, साधारण 3x3 किंवा 3.5x3चे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे कडेनी. त्याचे आता दोन्ही टोकं असे दुमडून घ्यायचे आणि मध्ये एक नॉड आपल्याला ठेवून पूर्ण पुन्हा असं दुमडून शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा आता दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोन्ही लटकन आपले तयार झाले की आपल्याला ब्लाऊजला इथे नॉड लावून घ्यायचे आहे. साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि इथे आपल्याला दोघंही नॉड लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आता आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वाटली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.